जनकल्याणी देह झिजवुनी लाजविले चंदना, जनकल्याणी देह झिजवुनी लाजविले। समाज संस्था ज्या समाज धोरणांनी स्थापन केली त्या संस्थेचे सर्व संस्थापक यांच्या गौरवार्थ हा दिवस समाज दिन म्हणून साजरा केला जातो। ऋषिराजाने राजर्षीने लावी अली ज्योत, पावन झालेल्या या भूमीला ऋषी परंपरा आहे। आजच्या आधुनिक काळामध्ये नाव घेता येईल असे ज्ञान ऋषी, ज्ञान तपस्वी अशा या कर्मवीरांना मी प्रथम वंदन करते व व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे स्वागत करते। मित्रांनो, ज्यांनी तळागाळातील सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षित करण्यासाठी तपस्वी कार्य केले असे शिक्षण महर्षी रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस आपण आपल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचा समाज दिन म्हणून साजरा करतो। 1914 साली फक्त 16 रुपये आणि 7 ठाम निर्धार असलेली तरुण मुलं एकत्र आली आणि त्यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रकाशात आणून हा निश्चय केला। आज त्या बीजाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था म्हणजे शिक्षणातील लोक चळवळीचं उत्तम असं उदाहरण आहे। संस्थेच्या नावातच विद्या हा मूलभूत विचार जळवतो आणि प्रसारक हा शब्द तर त्याहून अधिक परिपूर्ण आहे, कारण ही संस्था केवळ शिक्षण देत नाही तर ते दूरवर पसरवते, पोहोचवते आणि समाजामध्ये परिवर्तन घडवते। मित्रांनो, पारतंत्र्याचा काळ म्हणजे शिक्षण म्हणजे त्यावेळेस मूलभूत लोकांचा अधिकार, शिक्षणापासून सर्व सामान्यांची मुलं जी आहेत ती वंचित होती। अशा या वातावरणामध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांचं समाजमत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं आणि या अस्वस्थतेमधून उदोजी मराठा कोर्डींची स्थापना झाली आणि ही ज्ञानाची गंगा गावोगावी पोहोचली। या माननीयामध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्याबरोबरच अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर गियार भोसले, कर्मवीर भाऊसाहेब गिरे, कर्मवीर बाबूराव ठाकरे, कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलरावजी खंडे, कर्मवीर डॉक्टर वसंतरावजी पवार असे सर्व महान व्यक्ती समाज विकासाची तळमळ असलेले ही मराठा विद्या प्रसारक समाजाची गुढी उचलायला पुढे आले आणि या सर्व ज्ञात अज्ञात तरुणांच्या प्रेरणेने मराठा विद्या प्रसारक संस्था ही नावारूपाला आली। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन या सर्व कर्मवीरांनी महाराष्ट्रात शिक्षणाची एक चळवळ उभी करून सर्व समाजांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली। लाख लाख वंदना तुम्हाला, लाख लाख वंदना। जनकल्याणी देह झिजवुनी लाजविले चंदना, जनकल्याणी देह झिजवुनी लाजविले चंदना। कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना।
ऋषिराजाने राजर्षीने लावियली ज्योत, वसा ज्योतीचा घेऊन साचा पेटविला पोत. दिशा दिशातून घराघरातून आली नवजाग, दिसू लागला मना मनाला मुक्तीचा मार्ग. निद्रेतच होते दंग, अंतरातले स्फुल्लिंग, ते उठले उधळीत रंग. बहुजन हिताय बहुजन सुखाय चेतविली चेतना. कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना. नांगर टाका भाला फेका शिकवी शिवराया, त्याच मातीवर कसुनी कंबर करूया. साहेब वाघ, भाऊसाहेब रावसाहेब थोरात, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे यांच्या अथक प्रयत्नातून ही संस्था उदयास आली. पाहता पाहता इवल्याश रोपट्याचे विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झाले. या दिनाच्या निमित्ताने शाळा व संस्था पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते, विचारवंतांचे व्याख्यान दिले जाते व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून बक्षीस वाटप केले जाते. कर्मवीरांचे कार्य आम्हा मुलांना प्रेरणादायी आहे. समाज दिन आम्हाला एका प्रकारे वंदना करताना एक नवी ऊर्जा देत असतो. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होतो. वेलीवरती वेल गुंफुनी पुष्पांचा पडे सडा, वेलीवरती वेल गुंफुनी पुष्पांचा पडे सडा. दीप उजळून जाता जाता प्रकाश व्यापे विश्व, दीप उजळून जाता जाता प्रकाश व्यापे विश्व. सामान्य माणसांना शिक्षणाची द्वारे खुली करून समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून मराठा विद्या प्रसारक या समाजाची स्थापना झाली. रावसाहेब थोरात, अक्कासाहेब वाघ, अण्णासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब हिरे यांच्या प्रयत्नातून ही संस्था उदयास आली. पाहता पाहता या उलेसा रोपट्याचे विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झाले. झाला कसे हे रूप आले गोमटे, वेल गेला उंच त्याचे कान होते रोपटे, वेल गेला उंच त्याचे कान होते रोपटे. जे तुम्ही नेतृत्व केले ते कसे सांगता, ते तुम्ही नेतृत्व केले ते कसे सांगता. ती धडाडी आणि जिद्द शब्दात काय गुंफता, शब्दात काय गुंफता. नाशिक जिल्ह्यातील सुकणी या गावी जन्मलेल्या रावसाहेबांचे शिक्षण हे वणी येथे झाले व त्यांचे माध्यमिक शिक्षण हे सेंट जॉर्जस विद्यालयात झाले. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. नव्या सामाजिक जाणीवांचे वारे हे महाराष्ट्रातून वाहत होते. रावसाहेब थोरात हे शाळेत शिकत असताना त्यांच्या लक्षात आले की बहुजन समाजाचे 5% विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेत नाही. मग त्यांनी इयत्ता 6वी मध्ये असताना पिंपळगाव बसवंत येथील ती भूमी जिथे हरीचा दास जन्म घेतो या उक्तीप्रमाणे या भारत देशामध्ये अनेक समाज सुधारक आणि अनेक अवलिय होऊन गेले आणि त्याने फक्त समाजाच्या सुधारण्यासाठी कार्य केलं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिही लोका या उक्तीप्रमाणे कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी मराठा विद्या प्रसारक समाज आणि त्यांना साथ देणारे सर्व कर्मवीर. तर मी या अगोदर संस्थेच्या सुरुवातीची पार्श्वभूमी आपण थोडक्यात या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. पारतंत्र्याचा काळ होता. पारतंत्र्याच्या काळामध्ये खेड्यापाड्यातील जनता अत्यंत त्रस्त होती, अज्ञानी होती, बेकार होती, रोगराई होती, संकुचित विचार आणि परंपरावादी विचाराने हा सर्व विखुरला होता आणि या समाजाला दिशा देण्याचं काम शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मशनरी स्कूल होते, ब्राह्मणेतर चळवळ या ठिकाणी सुरू झाली होती आणि बऱ्याच अवधीमध्ये आपल्या देशामध्ये सत्यशोधक जी चळवळ होती तिने चांगला जोर धरला होता. परंतु बहुजन समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे आपला समाज मागे राहिला होता. अंधश्रद्धा आणि खुर्च्या रूढी आणि परंपरेमध्ये गुरफटलेला होता आणि या समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखवण्याचं काम करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. म्हणून या संस्थेची स्थापना करण्याचा विचार या ठिकाणी पुढे आला. नाशिक जिल्ह्यामध्ये गोरगरीब खेडोपाड्यातील जनतेला शिक्षण मिळालं पाहिजे, जनता सुशिक्षित झाली पाहिजे आणि आपल्या मात्यापित्याप्रमाणे जीव लावणारी संस्था आपल्याला उभारायची आहे. आपल्या खेड्यापाड्यातील तरुणांना शिक्षण मिळालं पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे, अंधश्रद्धेतून वेगळा झाला पाहिजे, दारिद्र्यातून निराळा झाला पाहिजे, आपला समाज सुधारला पाहिजे. या विचारातून आपल्याला एका शैक्षणिक संस्थेची गरज होती. म्हणून मित्रांनो, बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी हे ब्रीद वाक्य घेऊन मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेची स्थापना झाली. 1912 मध्ये अखिल भारतीय
शिक्षण परिषद धुळेमध्ये पार पडली आणि त्या धुळ्यामध्ये अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि स्वतः रावसाहेब थोरात त्या ठिकाणी होते. रावसाहेब थोरातांनी त्या ठिकाणी तिथल्या तरुणांचा विचार, तिथला त्या ठिकाणचा उत्साह बघितला आणि त्यांच्याही मनामध्ये या शिक्षणाविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. म्हणून मित्रांनो 1913 मध्ये नाशिकमध्ये मराठा परिषद झाली आणि त्या परिषदेचे अध्यक्ष होते उदोजी महाराज धारचे आणि त्यांनी हे शिव धनुष्य पेलवलं आणि तिथून पुढे त्यांनी हा मार्ग, शिक्षणाचा मार्ग त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. त्यांनी त्या ठिकाणी ओळखलं होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण आपल्याला द्यायचं असेल तर आपण त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे. रावसाहेब थोरात यांना काकासाहेब वाघ, गणपतदादा मोरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, अण्णासाहेब मुरकुटे, D.R. भोसले अशा अनेक समाज सुधारकांनी त्यांना साथ दिली आणि 1914 या ठिकाणी उदोजी बोर्डिंगची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि दहाच्या संस्थानाकडून आपल्या संस्थेला वर्षाला 2000 रुपये देणगी त्या ठिकाणी मिळत असे. त्याचबरोबर छत्रपती कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांची त्यांना प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणेतून ही घोडदौड या ठिकाणी सुरू झाली. ही घोडदौड सुरू करत असताना 1918 सयाजीराव महाराज यांनी 12,000ची देणगी दिली. त्याचबरोबर 1916 छत्रपती शाहू महाराज यांनी 15,000ची देणगी दिली. त्याचबरोबर ग्वाल्हेरचे महादेवराव महाराज यांनी 10,000ची देणगी दिली. राजश्रेय बरोबर समाजश्रेय सुद्धा आपल्या संस्थेला मिळत गेला आणि मोठ्या प्रमाणात घोडदौड आपल्या संस्थेची सुरू झाली. आपल्या संस्थेला कर्मवीर आणि जीव ओतून काम करणाऱ्यांची कमी कधीही भासली नाही आणि ही संस्था आपली आहे. आपुलकीने या संस्थेमध्ये अनेक समाज सुधारक येऊन गेले. ज्ञात अज्ञात अनेक कर्मवीरांनी, अनेक समाज सुधारकांनी, अनेक गावातल्या लोकांनी आपली संस्था मोठी करण्याचं काम या ठिकाणी मोठं केलं आणि हे छोटंसं रोपटं आज बघत आहात तुम्ही किती मोठं झालं. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, D.Ed कॉलेज आहे. ज्या ज्या संस्थेची समाजाला गरज आहे ती संस्था आपण या ठिकाणी मराठा विद्यार्थी प्रसारक समाजाच्या समाज सुधारकांनी या ठिकाणी सुरुवात केली. ज्या विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकले त्यामध्ये त्यांनी सर्वांनी उल्लेख केला. त्याच्यामध्ये तो कालखंड असा होता. आज जे आपण मोकळेपणानं जे वागतोय, समाजात वागतोय, एवढी परवानगी नव्हती किंवा त्या काळामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता, पैशाची चंचल होती, रोगराई होती, सर्व गोष्टींच्या अडचणी होत्या. या सर्व गोष्टींवर या अडचणीवरून मात करून या सर्व कर्मवीरांनी आपला समाज शिकला पाहिजे या उदात्त हेतूने सर्व कर्मवीर एकत्र आले आणि या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी शिक्षण घेतलं. यासाठी छत्रपती शिवरायांनी जे स्वातंत्र्य स्थापन केलं होतं त्या स्वातंत्र्याचे जे संस्थानिक असतील त्यामध्ये मध्य प्रदेशातील धारचे पवार घराणं असेल किंवा गायकवाड घराणं असेल, बडोद्याचं कोल्हापूरचं संस्थान असेल, ग्वाल्हेरचे शिंदे घराणं असेल, या सर्वांनी आपल्या संस्थेसाठी मदत केली आहे. या मदतीमुळे आपली संस्था नावारूपाला आली किंवा आजपर्यंत त्या छोट्याशा वृक्षाचा आज वटवृक्ष झाला. समाज दिन हा सार्थक कराया द्या हो द्या प्रेरणा. समाज दिन हा सार्थक कराया द्या हो द्या प्रेरणा. कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना. वीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना.